तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट अशी होणारी पनीर भुर्जी। इथे मी बारीक चिरून कांदा घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे। पॅन तापत ठेवला आहे, तेल टाकलं आहे, कांदा परतून घेतला आहे, टोमॅटो टाकते आणि शिमला मिरची टाकते। छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवून झाल्यानंतर 5 मिनिटांनी मी चेक करते पुन्हा। भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता छान मिक्स करून घेतो आहे आपण। यामध्ये मी आता मसाले ॲड करते, आपले रेग्युलरचे स्पाइसेस। लाल तिखट घेतलं आहे मी चवीनुसार, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि मी इथे पनीर मसालासुद्धा घेतला आहे आणि मीठ टाकून घेतलं आहे। छान असं मिक्स करायचं आहे। सगळे मसाले भाज्यांसोबत छान परतले गेले पाहिजेत। मिक्स करून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, कारण मसाला करपला नाही पाहिजे। थोडंसं जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे। हे सुद्धा आपण परतून घेऊन शेवटला आपलं पनीर टाकणार आहोत। इथे मी पनीर कुस्करून घेतलं आहे आणि कोथिंबीर टाकते। छान मसाला आणि पनीर मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं परतून झालं की आपली 5 मिनिटांमध्ये पनीर भुर्जी रेडी होते। इथे मी सर्व केली आहे मस्त कोथिंबीर टाकून। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा। थँक्यू।